प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन. कोल्हापुरातील कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूरमधील प्रसिद्ध KIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित प्राध्यापकावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दिवसांपासून आरोपी प्राध्यापक विद्यार्थिनीशी अशा प्रकारे वर्तन करत होता. अखेर पीडित विद्यार्थिनीने हिम्मत करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. सौरभ जोशी असं गुन्हा दाखल झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. सदर प्राध्यापकास गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: जोशी हा वर्गामध्ये शिकवत असताना काही विद्यार्थिनींना विनाकारण टार्गेट करत होता. त्यानंतर अभ्यासाच्या किंवा अन्य कामाच्या बहाण्याने तो विद्यार्थिनींना आपल्या केबिनमध्ये बोलवायचा. केबिनमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तो विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करायचा, असं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी कॉलेजमधील 4 ते 5 इतर विद्यार्थिनींशी देखील असेच प्रकारे वर्तन करायचा. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पीडित तरुणी ही मूळची पंढरपूरमधील रहिवाशी असून कोल्हापुरात शिक्षण घेते. येथील KIT कॉलेजमध्ये ती सिव्हिल एन्व्हायरमेंटच्या 2ऱ्या वर्गात शिकते. याच विभागात सौरभ जोशी HOD आहे. 20 जानेवारी रोजी आरोपी सौरभ जोशी हा पीडितेच्या वर्गात केमिस्ट्री विषय शिकवायला आला होता. यावेळी त्याने तरुणीवर प्रश्नांचा भडीमार केला. यातील काही प्रश्नांना पीडितेला उत्तर देता आली नाहीत. यानंतर जोशीनं तिला अभ्यासाबद्दल विचारपूस करण्याच्या बहाण्याने केबिनमध्ये बोलावले. इथं त्याने पीडितेशी समजूत घालून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. मैत्री करू नको, मला मेसेज करत जा, व्यायाम करत जा, मेडिटेशन करत जा, काही अडचण आली तर मला सांगत जा, असं म्हणत पीडितेच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. ट्रीट मी ॲज युअर क्लोज फ्रेंड असं म्हणत आरोपीनं अश्लील चाळे केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. तसेच फोनवर बोलण्यासाठी शिक्षक फोर्स करत होता, असंही तिने तक्रारीत म्हटलं. या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा सौरभ जोशीने केबिनमध्ये बोलावलं. बोलता बोलता आपल्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर मी सरांवर ओरडले आणि तिथून निघून गेले. पण यानंतर शिक्षकाचा त्रास वाढतच गेला. केबिनमध्ये बोलवू लागला, पण मी गेले नाही. त्यामुळे त्याने वर्गात टार्गेट करायला सुरुवात केली, असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. हा त्रास वाढत गेल्यानंतर अखेर पीडित तरुणीने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून प्राध्यापक सौरभ जोशी याच्याविरुद्ध विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी काही विद्यार्थिनींसोबत असा प्रकार घडला आहे का याचीही चौकशी केली जात आहे. एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षकच अशा प्रकारे विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. KIT कॉलेजच्या प्रशासनाशी या घटनेबाबत माहिती घेतली असता सदर प्राध्यापकाला कॉलेजमधून काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नमस्कार, मैं डॉक्टर मोहन मनरोटी, डायरेक्टर एट KIT कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापुर. हमारा कॉलेज के एक फैकल्टी के बारे में इंसिडेंट हुआ है, उसके बारे में मैं क्लैरिफिकेशन देना चाहूँगा. सिविल एंड एनवायरमेंटल डिपार्टमेंट के एक फैकल्टी डॉक्टर सौरभ जोशी के अगेंस्ट एक स्टूडेंट ने सेक्सुअल हरासमेंट का कंप्लेंट गोकुल शिरगांव पुलिस स्टेशन में रजिस्टर किए हैं. हमें आज सुबह ही उस FIR का कॉपी मिलते ही इमीडिएटली उस फैकल्टी को KIT मैनेजमेंट ने सस्पेंड किया है और एज पर द नॉर्म्स एक इन्वेस्टिगेशन कमेटी भी हमने बिठाया है. और एक मैं बात कहना चाहता हूँ कि KIT फर्मली होल्ड्स द वैल्यूज ऑफ रिस्पेक्ट, डिग्निटी एंड सेफ्टी ऑफ ऑल द स्टूडेंट्स एंड फैकल्टी मेंबर्स. KIT में ऐसा इंसिडेंट को कभी भी टॉलरेट किया नहीं है और नहीं करेंगे. इस इंसिडेंट के बारे में जो भी इन्वेस्टिगेशन
पुलिस अथॉरिटीज़ कर रहे हैं उनको हम पूरी तरह का कोऑपरेट करेंगे. धन्यवाद. या घटनेबाबत त्या प्राध्यापकाने अन्य काही मुलींबरोबर गैरवर्तन केले आहे याची सखोल माहिती कॉलेजवर जाऊन पोलीस घेणार आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.